श्री व्यंकटेश स्तोत्र. ओम श्री गणेशाय नमः. हरिः ओम. व्यंकटेशो वासुदेवः प्रद्युम्नो मितविक्रमः संकर्षणो अनिरुद्धश्च शेषाद्रिपतिरेव च जनार्दनः पद्मनाभो वेङ्कटाचलवासिनः सृष्टिकर्ता जगन्नाथो माधवो भक्तवत्सलः गोविन्दो गोपतिः कृष्णः केशवो गरुडध्वजः वराहो वामनश्चैव नारायण अधोक्षजः श्रीधरः पुण्डरीकाक्षः सर्वदेवस्तुतो हरिः श्रीनृसिंहो महासिंह सूत्राकारः पुरातनः रमानाथो महीभर्ता मधुरः पुरुषोत्तमः चोलपुत्रो प्रियः शान्तो ब्रह्मादीनां वरप्रदः श्रीनिधिः सर्वभूतानां भयकृदभयनाशनः श्रीरामो रामभद्रश्च भवबन्धैकमोचकः भूतावासो गिरावासः श्रीनिवासः श्रियःपतिः अच्युतानन्तगोविन्दो विष्णुर्वेङ्कटनायकः सर्वदेवैकशरणं सर्वदेवैकदैवतं समस्तदेवकवचं सर्वदेवशिखामणिः. इथपर्यंत 8 श्लोक आहेत. हे 8 श्लोक हे व्यंकटेश स्तोत्र आहे. 8व्या श्लोकानंतर जे 7 श्लोक आहेत ती त्याची फलश्रुती आहे. इतीदं कीर्तितं यस्य विष्णोरमिततेजसः त्रिकाले यः पठेन्नित्यं पापं तस्य न विद्यते राजद्वारे पठेद् घोरे संग्रामे रिपुसङ्कटे भूतसर्प पिशाचादि भयं नास्ति कदाचन अपुत्रो लभते पुत्रान् निर्धनो धनवान् भवेत् रोगार्तो मुच्यते रोगात् बद्धो मुच्येत बन्धनात् यद्यदिष्टतमं लोके तत्तत् प्रोप्नोत्य संशयः ऐश्वर्ये राजसन्मानं भुक्ति मुक्ति फलप्रदं विष्णोर्लोकैकसोपानं सर्वदुःखैकनाशनं सर्व ऐश्वर्यप्रदं नृणां सर्वमङ्गलकारकं मायावी परमानन्दं त्यक्त्वा वैकुण्ठमुत्तम स्वामी पुष्करिणी तीरे रमया सह मोदते कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्व्यंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमः. श्रीकृष्णार्पणवस्तु. हरिः ओम. आता व्यंकटेश स्तोत्र हे श्री भगवान विष्णूंची स्तुती आणि गुणांचं वर्णन आहे. या स्तोत्राचे नियमित पठण केल्याने व्यंकटेश कृपा तर प्राप्त होतेच, पण सर्वात ज्यांना स्वतःची वाणी सुधारायची आहे किंवा जे वक्तृत्व करतात किंवा ज्यांचं काम बोलणं हे जास्त असतं त्यांच्यासाठी हे उत्तम आहे. ह्याच्यामुळे नकारात्मकतासुद्धा दूर होते. आणि म्हणल्याप्रमाणे पहिले 8 श्लोक श्री विष्णूंची स्तुती आणि नंतरचे 7 श्लोक ही त्याची फलश्रुती. धन्यवाद.